संपूर्ण देशाचे लक्ष लोकसभा निवडणुकांच्या तारखांकडे होते. आज या लोकसभा निवडणूक 2024 तारखांची घोषणा करण्यात आली आहे. देशात लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यात पार पडणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत घोषणा केली आहे. देशात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे, तर 4 जून रोजी एकाच दिवशी मतमोजणी होणार आहे. देशातील एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 5व्या टप्प्यातील मतदान 20 मे, 25 मे आणि 7व्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 27 मार्च, अर्ज छाननी 28 मार्च, अर्ज माघारीसाठी मुदत 30 मार्च, मतदानाची तारीख 19 एप्रिल, मतदारसंघ रामटेक, भंडारा गोंदिया, नागपूर, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर. दुसरा टप्पा. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मुदत 4 एप्रिल, अर्ज छाननी 5 एप्रिल, अर्ज माघारीसाठी मुदत 8 एप्रिल, मतदानाची तारीख 26 एप्रिल, मतदारसंघ बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी. तिसऱ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 19 एप्रिल, अर्ज छाननी 20 एप्रिल, अर्ज माघारीसाठी मुदत 27 एप्रिल, मतदानाची तारीख 7 मे, मतदारसंघ रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले. चौथ्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मुदत 25 एप्रिल, अर्ज छाननी 26 एप्रिल, अर्ज माघारीसाठी मुदत 29 एप्रिल, मतदानाची तारीख 13 मे, मतदारसंघ नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड. तर 5व्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल 3 मे, अर्ज छाननी 4 मे, अर्ज माघारीसाठी मुदत 6 मे आणि मतदानाची तारीख असेल 20 मे. मतदारसंघ याप्रमाणे: धुळे, दिंडोरी, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण.